काय झालं तात्या? हा खारी नको तुम्हाला? तात्या काय झालं? रुसलोय मी, कळत नाही का सुमे तुला? तोंड होतं असं काही दिसत ना मला, आणि रुसलेल्याची रेख बी दिसे ना की, मग मी ओळखणार कसं? सुमे माझं तोंडच तसं आहे. काय झालं रुसायला तात्यांना? तात्या तुम्हाला कोण काय बोललं का? कोण काय बोललं नाही म्हणून मस्तकात कळ गेली माझ्या. कुठं दिसे ना की मला? सुमे तुला माहितीये ना माझं तोंडच तसं आहे, काय बी झालं तर तसंच दिसतं ते. बर बर, का मस्तकात कळ गेली सांगा? तुम्ही सगळ्यांनी येड बनवलंय मला. तुम्हाला सगळ्यांना माहित होतं ना ड्रायव्हर नाही पायलट आहे म्हणून, पण हे मला आधी का नाही सांगितलं तुम्ही? काल सगळी मला फिदी हसत होती, तू पण हसत होतीस. जाऊ देऊ तात्या, कशाला मनाला लावून घेताय तुम्ही? नाही बघ आता मी काय करतो ती. तात्या उगा डोसक्यात राग घालून घेऊ नका. ठीक आहे खावा. नाही मला खायचं. अहो मग चहा तरी घ्या. नाही मला घ्यायचा. तात्या उगा लय डिमांड करू नका काय, मी सांगते तेवढं ऐका. नाही तुम्हा सगळ्यांना दाखवतोच माझा इंगा. असं काय करणार? मी जुगारच खेळतो जाऊन आता. तात्या परत जुगाराचं नाव काढायचं नाही काय? मी काढणार आणि खेळणार. खेळला तर यो झाडा आणि तुमचं डोसकं तंडूच करायचं. मी काय केलंय सुमे? मला कशाला मारतीस? मी जातो आपला. बबन्या टाकलाय का तू? वाईच पडायला लागलंय आता. आता आलं माझ्या देणार. सुरेश हाय टाकला. काय केलंस रे बाबा? ठीक आहे मी आता जुगार नाही खेळणार, पण दुसरं काहीतरी करेल आता. जेवण कर जेवण. जुगार सोडून तुला दुसरं काय येतं तवा? बबन्या तू चेष्टा करू नको माझी. मी तुझं असं टक्कल करीन आणि टन्नू काढील. अयो सुमे, सुरेश लयच चिडलाय की. रुसल्यात बारकी पोरं बरी. सुमे चहा आहे का? अयो चहा फव बिव मी याच्या आधी तयार. सुमे अगं काल बांगल्यावर गेलो का नाही, लय मज्जा आली. अगं समोर साहेबाच नाही का नाही, स्थळ आलंय स्थळ. काय हा स्थळ पण असं लय जबराट आहे. जबराट म्हणजे? आता काय सांगू तुला, काय झालं माहित आहे का? म्हणजे पायलट जाम अडकलाय म्हण की. अगं हो तर काय, अगं लय बॉम्ब झाल्या साहेबांची. ती रकमा आहे की नाही, रकमा नमुना आहे नमुना. आता गाठ पडू दे त्या पायलटची. अहो
ताई काय झालं नरसू? अरे 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 काय काय झालं मॅडम? का वाढवता? दौलत वालत वरळले. अरे थांबा, मी नाही ओरडलो. मग कोण ओरडलं? समर साहेबांच्या रूम मधनं किंकाळी ऐकू आली. नाही नाही वरनं आवाज आलाय मॅडम. अरे गप्प बसा. अरे किंकाळी ऐकू आली तर मग खाली कशाला आलास तू? वर जाऊन बघ ना काय झालंय ते. आता वरच गेलो असतो. जातो. हे चला रे, तुम्ही पुढे व्हा, मी मागणं येतो. घाबरू नका, मी आहे. घाबरू नका. घाबरू नका तुम्ही. घाबरत नाही, नको काळजी करू. अगं काय झालं बाळा? काय अवतार करून घेतलाय? काय झालं काय? मी गुड मॉर्निंग म्हणले आणि लाजले तरी घाबरले. लाजलीस? तुला आधीच सांगितलं होतं मी, तुझ्या स्टाईलने लाजू नकोस. रडू नको, आता रडू नको. बघताय काय? चला साफ करून घ्याय सगळं. काय करायचं? कसं? यस, सुचलं. काय झालं जी? तुम्ही इथं काय करताय? बाहेर जा ना. मामांनी मला कपडे द्यायला सांगितलेत. मी घेतो, तुम्ही ठेवा इथे. तुम्ही बाहेर जा ना. तुम्ही तुमची बुट आणि चष्मा. थँक्यू. तुम्ही जा ना बाहेर. हॅलो बबन, कुठे आहेस रे तू? दिले गट. आता पुढे काय? काय? मी सांगायचे नाही का? हा, काय रे? काय झालं? नाही म्हणजे ओके आहे ना सगळं? हा, ओके म्हणजे काय? ओकेच आहे ताई. तू काही काळजी करू नको. मी आहे ना. मी असताना काय काळजी करायचं कारण नाहीये. म्हणजे माझं ट्रेनिंग एकदम लाईनीवर चाललंय. 4 दिवसात नाही समर साहेबांचं मन जिंकलं त्या रकमानी, तर माझं नाव नरसू नाही लावणार मी. तूच रे, तूच नरसू. अरे काय ट्रेन केलंय मी तुला. वाट आहे. तुझी काळजी माझी काळजी, तुझी इच्छा माझी इच्छा, तुझं मन म्हणजे तुझ्यासाठी जीव देईन मी. आवर स्वतःला नरसू. जा आज जाऊन बघ काय चाललंय ते. लगेच जातो आतमध्ये. ते ठीक आहे, आत काम करतो. बबन्या, काय झालं असेल रखुमाईच्या विठोबाला? काय माहित नाही, पण साहेब अगं लय घाबरल्यागत वाटत होत. विठोबाची चांगलीच बोंब झालेली दिसत्या. तुम्ही साहेबांनी सारखा इटुबा कशाला म्हणतेस ग? अरे रखुमाई कशी विठ्ठलाच्या माग, तशी ती रखमा पायल्याच्या माग, म्हणून ते विठोबा. तू कशाला आल्यास कारखान्यात ग? वा रे वा, म्हणजे तू एकटाच मजा ऐकणार का? मला बी कळू दे की त्याच्या पायल्याची बोंब. तुम्ही जाम बोंब झाली आहे ग. त्या रखमानी फार वैताग आणलाय मला. एवढ्या मोठ्या साहेबाला वैताग? अगं साहेब गेला खड्ड्यात.
रखमापासून कसा पिच्छा सोडवू ते सांग. एक उपाय आहे. काय? लगीन कर तिच्या संगत. लग्न? वेडी आहेस का ग तू? तर लग्नाचं वय तरी आहे का माझं? अरे कर. आज नको उद्या करू, उद्या नको परवा करू, सगळं नीट झाल्या करू. आज मला सगळे बिन लग्नाचे राहतात आणि बबण्यासारखे कळवत बसतात. त्यापेक्षा टायमाच्या टायमाला लग्न करावं माणसानं. तुला लेक्चर दे नाही म्हणालो मी. त्या रखमापासून कसं वाचू ते सांग. हे लग्न बिग्न मरू दे. अरे काय मरू दे, काय वाईट आहे लग्नात? मग तू कर. कुणा संग? कुणाशीही करू दे, मला काय. अरे पण अजून माझं लग्नाचं वय तरी कुठं आहे? माझं तरी कुठे आहे? उगाच काही वेड्यासारखं बडबडतेस तू. उपाय सांग. हे पायलट, उगा साहेबी तुला जाऊ नकास हं? परत जर का मला येडी म्हणलास ना ते याद राख. ऐकून घेते म्हणले बोल नकास. मग तू काही बोलतेस त्याचं काय? तर मी काय वाईट बोलले तुला? तुम्ही तू आता काय बोललीस? हे पायलट, मी काय बोलेल नाही तुला? नीट आठव तू काय बोललीस आता. अरे मी काय बोलले तुला? बसा ग बसा ते जरा. पाणताय कशाला? तुमचं जे काय असेल ते गोडी गुलाबी तुम्ही मिटवा बरं. अरे मग ही बघ ना कशी बोलतीये. उपाय मागतो हिच्याकडे तरीचं भलतच काहीतरी. अहो साहेब तुम्हीकडे उपाय नसेल. हा बरोबर बोलतोयस तू. हे उपाय नसेलच सुमीकडे तर कुठला सांगणार ती. मग हे पायलट, तुम्हीकडे उपाय नाही असं होत नाही कधी. मग सांग ना. सांग 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 सांग. रातच्याला खाण्यावर येते मग सांगते. आज काय करूया जेवायला? इटालियन, मॅक्सिकन का चायनीज? मामा साहेब थाट्याला येतलं. अरे कशाला म्हणजे काय? समर साहेब अमेरिकेहून शिकून आले. त्यांना इम्प्रेस करायचं म्हणजे त्यांच्यासाठी इंटरनॅशनल स्वयंपाक बनवायला पाहिजे. करशील ना बाळा? हा. शाबास. आपण असं करूया, आज इटालियन चायनीज बनवूया. नाहीतरी आमचं नशीब फुटकेच. आम्हाला कधीच खायला मिळालं नाही. लय चव सुटती तोंडाला. इटालियन खायचंय म्हणे. तुला पण मिळणार आहे ना? मग काय? मग ठीक आहे. हा, बनवायचं तत हे घे. स्वयंपाक कर, चल शिकून घे ते नीट. नीट कर हा बाळ. हा, चला आपण आपलं तू ताल देत ना तू. इटालियन हा हे बघ आमच्या बादल्यामध्ये थदलंय. इटालियन आदिनोमोतो, इटालियन थिलिथॉत, इटालियन थोयाथॉत. तुला काय बनवायचं मला माहिती. मला नाही माहिती. अरे तू कुणाला रडवतोय माहितीये का? भावी मिसेस मुख्यमंत्र्यांना, भावी मिसेस मुख्यमंत्र्यांना. काय काय झालं बाळा? मला काय कळत नाही. काय केलंस तू? लक्षा मी जायत नाही त्याला. मी त्यांना म्हणलं आमच्या बांधल्यामध्ये थदलंय. इटालियन आदिनोमोतो, इटालियन थिलिथॉत, इटालियन थोयाथॉत. मला पण कळलं नाही काय बोलतोयस ते. बरोबर आहे तिचं. ती रडणारच. काय करायचं बाळा? मला असलं काही येत नाही. पण मी पिठलं भाकरी करू? इथलं भाकरी नाही 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 जमणार. यांनी समर साहेब इम्प्रेस होणार नाहीत. मग काय करू? हा, एक काम करायचं. तुम्ही दोघांनी स्वयंपाक करायचा आणि समर साहेबांसमोर सांगायचं की हिनी केला आहे. वा, मस्त आयडे. जमेल ना बाळा? जी, इथंच थांबते. अरे वा, आज जेवण एकदम मस्त झालं. वासावरूनच कळतंय. हे काय आज काय विशेष? काय विशेष आज? हा आता थदलं जेवण लक्ष्मा मॅडमनी बनवलंय. शहाणी ग माझी बाई. अरे वा, रखमा मॅडमनी बनवलंय का? घे ना समर, घे. हो हो हो. वा, मला तर वाटतं असं जेवण आयुष्यभर मिळावं. खीर मस्त झाली हा. खीर खीर इटालियन इटालियन खीर केली आहे. रखमा फार भारी करते इटालियन खीर. अच्छा. काही काही म्हणा, पण असं जेवण मिळालं नशीब लागतं, नशीब. आणि आपल्या समोरचं नशीब जोरावर आहे. हो
हो ना. काय काय घातलं या खिरीत? सॉरी, इटालियन खिरीत. अगं सांग ना समर साहेब, कौतुक करतायत तुझं. हो हो. ते ते दूध दूध, बदाम बदाम. आजीनो मोठो. तांदा ना, तांदा तेव्हा या तुपात तळून घेतल्या, दूध उतरलं, बदामाचा मसाला त्याला ना आपण, आणि मग नंतर दूध उतरून झाल्यावर थदलं झालं आणि वरनं तेल टाकलं. हा लपमा मॅडम तळत होत्या ना, मी बघितलं. इटालियन वेधलंय. अच्छा, मग चांगलंय. अरे तुझ्या हातची खीर आयुष्यभर खातोय मी. बोमला अरे समर, तुझ्यासाठी कौतुकाने केली तिने खीर. जरा कौतुक कर तिचं. हो हो करतो ना. छान झाली हा खीर. वा वा, समरला खीर आवडली. समर, आता एक काम कर, उद्या तू रखमाला आपली फॅक्टरी आणि तुझं ऑफिस दाखवायला घेऊन जा. अजिबात नाहीये. का? म्हणजे तिकडे काम असतं ना मला. अरे मग तेच तर बघायचंय ना तिला. हा बघ, कधी जाणार समर उद्या? नाही म्हणजे नाही. उद्या अजिबात वेळच नाहीये मला. महत्वाचं काम आहे. अरे समर, समर समर ऐक ऐक ना. आवर की सुमे, 9 वाजल्यात की. अगं आवर की बाई, आता 9 वाजले की. 9 वाजायचे अजून. बघा जरा नीट. मग अशी 9 वाजत आलते. बघण्या, मग अशी 9 वाजले होते का नाही? नाही, घड्याळ बघा. घड्याळाचं गणित बिघडलंय वाटतं. बबन्या, तू सांग. मी अरे बघ की तुझ्या मोबाईल मध्ये, बघ की जरा बघ. मोबाईल माग आहे. अरे असं कसं माग आहे? हे सगळं त्या ड्रायव्हर पाय चाललंय ना. पायलट, तुम्हीला खोटं चालत नाही. पायलट म्हण. सुमे, सापडला का उपाय? उपाय केला चुलीत. किती उशीर? बस पटकन जेवायला. आत्ता 9 वाजून गेले की. तेच म्हणतोय मी. साहेब, तुमचा मोबाईल माग आहे ना. मोबाईल मागे? मोबाईल माग आहे म्हणजे मोबाईल मधलं घड्याळ माग आहे. अजून 9 वाजायचे. किती टाइम आहे अजून 9 वाजायला? बबन, अरे ते नेटवर्कचा टाइम आहे. चुकीचं कसं काय असेल? इथं फक्त एकच माणूस खरा आहे, तो पायलट. नाही तर बाकी सगळी खोटारडी. 9 वाजून गेल्या तर कशाला आलायचं इथं? बडीशेप खायला. आज रखमानं काय मस्त जेवण केलं होतं. जबरदस्त चव आहे रखमाच्या हाताला. आता मी इथे फक्त बडीशेप खायला येणार. आजवर बरं गोड लागत होतं इथं. बबन, ही खानावळवाली चिडली आहे वाटतं माझ्यावर. पण मी तरी काय करणार म्हणा. म्हणजे ही खानावळवाली काही उपाय सांगणार नाही आणि ती रखमा काही जाणार नाही. गळ्यातच पडणार आहे. मग बस घेऊन गळत. ठीक आहे, आता मैत्रीण सांगते तर ऐकावंच लागणार आहे ना. हा, आता ऐकायलाच लागणार. पण माझं दुःख मलाच माहिती बबन. मैत्रिणीला समजेल असं नाही वाटत आहे मला. बबन, कसं होणार रे माझं? आता काय होणार साहेब? वेळाचं तीच होणार. मामासाहेब लय पेटले त्यावर. ठीक आहे, आता येतो गळ्यात बांधून. काय गरज नाही. मित्राची बोंब झाल्या म्हटल्यावर तुम्हीला उपाय करायला लागणारच. काय? अगं तोच तर सुचत नाहीये ना तुला. उद्या घेऊन ये तिला इथं, मग सांगते. इथे? नाही नाही नाही. सुमे, अगं मी मम्माला आत्ताच नाही म्हणून सांगून आलोय की तिला कुठेही नेणार नाहीये मी. मग तर घेऊनच ये. तुझी कशी बोंब मिटवते बघ. अगं पण सांगितलं ना घेऊन ये म्हणून, ते यायचं. हा, ठीक आहे.